वाळू तस्कराकडून पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त. सदर बाजार पोलिसांनी रोहनवाडी पूल परिसरात केली कारवाई. वाळू तस्कराच्या कमरेला पिस्टल लावली असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार डीबी पथकाला मिळताच त्यांनी रोहनवाडी पुलावरून एका तरुणास ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्या कमरेला असलेले पिस्टल आणि 2 जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त करत हिसवण येथील चक्रधर कवळे यास बेड्या ठोकल्यात. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील हिसवण येथील चक्रधर कवळे हा वाळू तस्कर कमरेला पिस्टल लावून रोहनवाडी पूल परिसरात फिरत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळताच डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहनवाडी पुलावर पोहोचून उभ्या असलेल्या वाळू तस्कर चक्रधर कवळे राहणार हिसवण यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसं आढळून आली आहेत. पोलिसांनी सदरील पिस्टल आणि जिवंत काडतुसं जप्त करत चक्रधर कवळे यास बेड्या ठोकल्यात. सदरची कारवाई पोलीस जिल्हा अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती, डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, धनाजी कवळे, जगन्नाथ जाधव, पटेल, शेख अजीम, गोपने आणि तेजनकर यांनी केली आहे.